मित्रांनो, सोशल मीडियावर सुरू झालेलं नातं कधी आयुष्यभराचा आधार ठरतं, तर कधी ते नातं विनाशाकडे नेणारं ठरतं. इंस्टाग्रामवर झालेली एक साधी ओळख, हळूहळू गहिरं नातं, मग प्रेम, पैसे, लग्नाचा दबाव आणि शेवटी मृत्यू. ही कथा आहे फारुखाबादच्या 52 वर्षीय राणीची आणि तिच्या 26 वर्षीय तरुण प्रेमी अरुण राजपूतची. 2 पिढ्यांच्या वयातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नात्याचा शेवट किती भीषण झाला हे आज आपण पाहणार आहोत. 52 वर्षांची राणी एकाकीपणे आपल्या घरात बसली होती. 2 मुलांची आई असूनही तिचा पतीसोबत दुरावा झाल्याने तिला आयुष्यात एक पोकळी जाणवत होती. दिवसभर ती घरातील कामे करायची, पण रात्रीच्या शांततेत हा एकटेपणा अधिकच तीव्र व्हायचा. तिला बोलायला कोणीतरी हवं होतं, मनातील गोष्टी शेअर करायला एक मित्र हवा होता. या शोधामुळे तिने सोशल मीडियाकडे आपलं लक्ष वळवलं. इंस्टाग्रामवर तिने एक प्रोफाईल तयार केली, जिथे तिने फिल्टर्सचा वापर करून स्वतःला 35 वर्षांची दाखवलं. या व्हर्च्युअल जगात तिला एक नवीन ओळख मिळाली होती. तिच्या या नव्या जगात प्रवेश झाला 26 वर्षाच्या अरुण राजपूतचा. गुरुग्राममध्ये ट्रॅक्टर चालवून उपजीविका करणारा एक साधा तरुण. त्याला शहराच्या चकाचक दुनियेचं आकर्षण होतं. राणीचा फिल्टर्स लावलेला फोटो पाहून तो आकर्षित झाला. हळूहळू त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली. सुरुवातीला साध्या चौकशा, पण बघता बघता त्यांच्या गप्पा रात्रीपर्यंत चालू लागल्या. राणी तिच्या आयुष्यातील अनुभव सांगायची, तर अरुण त्याच्या तरुणपणातील स्वप्ने आणि अडचणी शेअर करायचा. त्यांच्यात वयाचं मोठं अंतर होतं, पण सोशल मीडियाच्या पडद्यामागे हे अंतर जाणवत नव्हतं. राणीला अरुणमध्ये एक आधार दिसला, तर अरुणला राणीच्या बोलण्यात एक अनोखं आकर्षण जाणवलं. व्हर्च्युअल नात्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी भेटायचं ठरवलं. फारुखाबादमधील एका हॉटेलमध्ये त्यांची पहिली भेट झाली. अरुणला राणीचा खरा चेहरा पाहून धक्का बसला नाही, कारण तोपर्यंत त्यांच्यात एक भावनिक नातं तयार झालं होतं. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. या भेटीमध्ये राणीने अरुणकडे पैशांची मदत मागितली. तिने त्याला सांगितलं की तिला काही अडचणी आहेत आणि तिला पैशांची गरज आहे. प्रेमाच्या आहारी जाऊन अरुणने त्याने कष्टाने कमवलेले जवळपास 1.5 लाख रुपये राणीला दिले. त्याला वाटलं होतं की या पैशांनी त्यांचं नातं अधिक घट्ट होईल. पैशांच्या व्यवहारानंतर या नात्याचं स्वरूप बदलू लागलं. राणीने अरुणवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तिला वाटत होतं की अरुण तिचा आयुष्यभराचा सोबती बनेल, पण अरुण मात्र गोंधळलेला होता. 2 पिढ्यांच्या वयातील अंतर, समाजाची भीती आणि कुटुंबाची चिंता त्याला सतावत होती. त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे राणी संतापली. तिने अरुणला धमक्या द्यायला सुरुवात केली. जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझे फोटो आणि व्हॉट्सअप चॅट्स तुझ्या कुटुंबाला दाखवील आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल, असं ती त्याला म्हणू लागली. अरुणवर आता दुहेरी संकट आलं होतं. एकीकडे पैशांचा तगादा आणि दुसरीकडे राणीच्या धमक्या. त्याने राणीला दिलेले पैसे परत मागितले, पण राणीने टाळाटाळ केली. अरुणला भीती वाटू लागली. त्याला वाटलं जर राणीने खरंच त्याच्या कुटुंबाला सर्व काही सांगितलं तर त्याला समाजात मान मिळणार नाही आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल. या भयान विचारांनी त्याला ग्रासून टाकलं. त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. पळून जावं, पोलिसात जावं, पण त्याला वाटलं की यापैकी कोणताही पर्याय निवडला तर आपलं आयुष्य उघडं पडेल. या भीतीपोटी त्याने एक अत्यंत भयावह निर्णय घेतला. 10 ऑगस्ट रोजी अरुणने राणीला फोन केला आणि मैनापुरीला भेटायला बोलवलं. राणीला वाटलं की अरुण तिच्यावरच्या प्रेमामुळे भेटायला येत आहे. ती आनंदाने तयार झाली. भावन चौकात त्यांची भेट झाली. अरुणने तिला फिरायला जायचं सांगितलं. ती त्याच्यासोबत बाईकवर बसली आणि ते खरपडी बंबा परिसराकडे निघाले. राणीला किंचितही शंका आली नाही, पण अरुणच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. ते एका निर्जन ठिकाणी पोहोचले. आजूबाजूला घंटात झुडपं होती. अरुणने बाईक थांबवली. राणी काही विचारण्याआधीच त्याने तिला तिच्या ओढणीने पकडलं आणि तिचा गळा आवळला. राणीने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला. ती किंचाळली, पण अरुणच्या ताकदीसमोर ती निष्फळ ठरली. काही क्षणात तिचा श्वास थांबला आणि तिचा निष्प्राण देह शांत झाला. 11 ऑगस्टला मैनपुरीतील त्याच झुडपांमध्ये एक मृतदेह सापडला. सुरुवातीला तो असल्याचा अंदाज लावण्यात आला, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांचा तपास सुरू झाला. त्यांनी मोबाईल सर्व्हिलन्स, सोशल मीडियावरील चॅट्स आणि फोटोज तपासले. हळूहळू एक नाव समोर आलं, अरुण राजपूत. पोलिसांनी अरुणला अटक केली. सुरुवातीला त्याने नकार दिला, पण जेव्हा पोलिसांनी त्याचे आणि राणीचे फोटो, चॅट्स आणि लोकेशन ट्रॅक केले तेव्हा त्याला कबूल करावं लागलं. त्याने सर्व घटना सविस्तर सांगितली. ती मला सतत धमकावत होती, लग्नाचा दबाव टाकत होती आणि पैसे परत मागितले तर टाळायची. मला वाटलं की ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल, म्हणून मी हे पाऊल उचललं, असं त्याने पोलिसांना सांगितलं. एका इंस्टाग्रामवरील ओळखीचा अंत इतका भयानक होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. या घटनेने हे दाखवून दिलं की सोशल मीडियावरील नात्यांमध्ये किती धोका दडलेला असतो आणि फिल्टर लावलेल्या चेहऱ्यामागे दडलेलं वास्तव किती भयावह असू शकतं.
दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.